कोलकाता येथील मेडिकल कॉलेजमध्ये निवासी महिला डॉक्टरवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ 21 ऑगस्ट रोजी शहराच्या मुख्य मार्गाने निषेध मोर्चा काढण्यात आला। या मोर्चात वैद्यकीय सेवा क्षेत्रातील विविध संघटनांचा सहभाग होता। नराधम आरोपीला शिक्षा झालीच पाहिजे अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या। या निषेध मोर्चात सर्व मेडिकल असोसिएशनचे मोठ्या संख्येने प्रतिनिधी सहभागी झाले होते। या मोर्चामागील भूमिका यावेळी आयएमचे पदाधिकारी डॉक्टर प्रवीण पंत यांनी यावेळी मांडली। आज हा जो निषेध मोर्चा आम्ही काढलेला आहे, कलकत्त्याला घडलेल्या ज्या मेडिकल कॉलेजमधल्या आरजी कार मेडिकल कॉलेजमध्ये घडलेल्या घटनेचा निषेध म्हणून आम्ही हा मोर्चा करतो आहे। त्या आरजी कार महाविद्यालयामध्ये एका शिकाऊ डॉक्टरवर जो पण काही अमानुष अत्याचार झालेला आहे त्यासाठी हा निषेध आहे। आम्ही डॉक्टर्स असोसिएशन, सर्व डॉक्टर्स असोसिएशन, IMA झालं, IDA झालं, त्याच्यानंतर GMTA, त्याच्यानंतर बरेच इन्स्टिट्यूट, निमा, विविध मेडिकल कॉलेजेस, आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजेस, होमिओपॅथी मेडिकल कॉलेज, त्याच्यानंतर नर्सिंग कॉलेजेस, सरकारी दवाखाना, तिथला नर्सिंग स्टुडंट्स, तिथले स्टाफ सर्व आणि इतर ज्या महत्त्वाच्या ऑर्गनायझेशन्स आहेत, असोसिएशन्स आहेत, या सर्वांतर्फे म्हणजे जसं रोटरी क्लब झाला, इनर व्हील क्लब झाला, त्याच्यानंतर व्यापारी मंडळ झाला, त्याच्यानंतर SNDT हायस्कूल झालेला आहे, या सर्वांच्या आम्ही हा कारण जे काही कृत्य घडलेलं आहे ते काही ऍक्सेप्ट करण्यासारखं नाही आहे आणि त्याच्या दोषींना जबरदस्त शिक्षा झालीच पाहिजे।